लागत दाद्या. हा? अहो आता तिथं पाय ठेवायला जागा पाय नव्हती. ठेवायला जागा नाही म्हणजे चालून चालून पाय ठेवायला लागत राहत्या. आता आम्हाला काय माहिती. काय येडा माणूस आहे बा हा. सांग रे भाऊ, हे भाऊ याला सांग रे काही. हे भाऊ, अरे लय कष्ट करावं लागत या. भाऊ, हे पाणी भाऊ. भरावं लागत, रात्रंदिवस करावं लागत. हा? बरं जाऊ द्या. कुठे आलं तू आला ना गपा गपा पाय द्यायला लागला. अरे जीव जळतो, रक्त आटत. बरं जाऊ द्या, ते जाऊ द्या. कांदी कशी आहे? आणि चांगले सुधारले आता, हा पण अजून थोडस काहीतरी स्टँडर्ड औषध पाय. स्टँडर्ड औषध आहेच ना. हा. टेन्शन नाही घ्यायचं हो तुम्ही. नाही पण मग ते निळवले पाहिजे ना, निळे गार झाले पाहिजे. अजून निळेगार होती त्याच्यापेक्षा. आता परत बरं जागा. पण आहे ना आपण औषध आहे ना सुरख ऍग्रो मध्ये घेतले ना डायरेक्ट नाच करून टाकायचे तिकडे. डायरेक्ट आहे ना औषधाची म्हणजे औषध इतकं भारी रिझल्ट आहे ना सगळे औषधाचे. आता तेच बरं शेव चालू आहे. कांद्याला काळू पिवळू एक नंबर. पहिले कांदे आपले होते ना पिवळे होते आहे ना. हा. आता एवढं सुधारले आहे ना. बरी कांदे झाली बरं. आता आता एकच नंबर झाली. दांडेन बिंडेन मस्त झाली. झालं पाहिजे मस्त. आणि याला बी काहीतरी खरं आता पाहून घे चांगली नेटके. काय औषध मारायचं ते सांग. काय आता औषध काहीच नाही मग बिवा काही आजार काहीच नाही त्याला, फक्त निळवले पाहिजे चांगले मस्त. काय विषय नाही होऊन जाते त्याच्यापेक्षा अजून बारीक कांदे होती. बरं. टेन्शन नाही. येऊ का मग आता मी? हा या या या. व्यवस्थित पाणी भरा. हो काय अडचण नाही. कांदे तोडू नका. नाही नाही कांदे नाही तोडवणार आता. तुम्ही टेन्शन न घेऊ. आता तुम्ही मस्त आता फिरून या आज. बस एन्जॉय करा. आज आहे घ्या. आज आहे कृष्णा ब्लॉगर मस्त पाणी भरायला. टेन्शन काही नाही. कर पण मग कांदे तोडू नको. तुला कांदे तोडवले मगाशी. आता झाली चुकी. नाही ना, पण मग ते पाय पाय चालून चालावं लागत राहतं का काही असं करतो. चुकी होत राहते. नाही. वरावाडी घेऊन लावावं लागत मालाला.